गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. काल आपण हे विकली झोन दिले होते. मार्केटने असं वाटलं होतं की वरती जाऊन नंतर खाली येईल. पण मार्केट डायरेक्ट आपल्या बाय झोन मध्ये जो ओपन झाला हा अतिशय व्हीआयपी बाय झोन होता. मी रात्रीही तुम्हाला बोललो होतो की हा एक खूप व्हीआयपी बाय झोन आहे आणि याच्यामध्ये मार्केट ओपन होणार आहे. मार्केट आपण H4 लेवलला त्याला मार्किंग केलं होतं. वाडी टू वाडी मध्ये या ठिकाणी ओपन होणं तो अपेक्षित नव्हता. इतकं गॅप डाऊन ओपन होणं अपेक्षित नव्हता, कारण मार्केट खूप मोठं गॅप डाऊन ओपन झालंय. जवळजवळ जर आपण बघितलं तर हे बघा, या पॉइंटला मार्केट होतं. इथून जर पाहिलं तर इथपर्यंत जवळजवळ $100 $50 गॅप डाऊन ओपन आणि तिथून खाली डायरेक्ट $100चा कॅप मारलेला आहे. बहुतेक हे एक जबरदस्त ट्रॅप आहे. ओके, हे विकली झोन आहेतच आपले. बाय असेल सेल बाय नंतर त्या झोन मध्ये जे कन्व्हर्सेशन होतच. पण आपण गुरुवारी सुद्धा म्हणजे गुरुवारी जो फोटो दिला होता, स्कॅल्पिंग झोन आपण दिले होते बघा. त्या स्कॅल्पिंग झोनला जर तुम्ही बघितलं तर हे सर्वच्या सर्व स्कॅल्पिंग झोन तुम्हाला थर्सडेला आपण दिलेले झोन होते. त्याच्यामध्ये मार्केटने व्यवस्थितरित्या जसं मार्किंग केलंय तशा पद्धतीने ते बरोबर पडून इथपर्यंत आलंय आणि इथून आता वरती चाललेलं आहे. आपण काय करतोय आता, हे सारं रिमूव्ह करतोय आणि नवीन झोन आपण मार्क करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता सगळ्यात अगोदर H4 वर आल्यानंतर असं झालंय की इथला जो पॉइंट आहे हा पॉइंट मार्केटने घेतला. म्हणजे हा जो झोन होता, बॉडी टू बॉडी मार्क केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की हा जो झोन होता तो मार्केटने एक सकाळी सकाळीच लगेच त्याला उचलून घेतलेला आहे. उचलून घेतलं. हा झोन उचलल्यामुळे सेल आणि बाय झोन मध्ये बदल झालेला आहे थोडासा. मार्केट आता रिजेक्शन मारल. मार्केट आता रिजेक्शन मारल, पण एका मोठ्या झोन मधून रिजेक्शन मारणार आहे. $20चा फरक पडतोय, पण चला आपण इथं मार्किंग करूनच घेऊया. ओके, आता हे दोन झोन मी मार्क केलेत. हा एक बाय भरलाय. ओके, विशेषतः जरी हे सोनं पडलेलं असलं, काहीतरी तुर्की देश आहे त्यांनी 52 टन सोनं बाहेर विक्रीला काढलं. त्याच्यामुळे थोडासा प्रभाव पडण्याला थोडासा दिसतोय. पण 52 टन 50 टनाने काही होत नाही मला. पण तरी पण एक न्यूज आली की न्यूजच्या सेंटिमेंटला हे मार्केट हललेलं आहे. मार्केट या सेंटिमेंटला हललेलं आहे. बाकी काही विषय नाही. आता जर मी तुम्हाला कालही सांगितलं की जर याच्या खाली मार्केट गेलं 46,706च्या खाली आणि वरती जर हा झोन ब्रेक केला 4800, तर आपण थोडस थांबूयात. थोडस म्हणजे ट्रेडिंगला पुन्हा नवीन झोनसाठी वाट पाहायची आहे. आणि आपण झोन ज्यावेळेस मार्क करतो त्यावेळेस झोन मध्ये उपस्थित असणं खूप अपेक्षित आहे. मी पण या सकाळी गॅप डाऊन ओपन झाला त्यावेळेस मार्केटमध्ये मी पण जागा नव्हतो. एक 4629 31च्या आसपास, म्हणजे आपण एक झोन मार्क केला बघा, 4625 ते 4635. ओके, हा सेम इथं झोन निघतोय. पुन्हा या झोनच्या आसपास एकदा मार्केट बाय देईल आणि हा जो 4665 आहे, 65 ते 75, इथे एक आपल्याला बाय मिळणार आहे. अजून खाली येईल एकदा मार्केट आणि इथून एकदा बाय देईल. आता सेलिंग पोझिशन काय झालं, इथून सेलिंग पोझिशन होईल मार्केटची, म्हणजे 4756 जे आहे, 56 जे आहे हे 56 ते सर्वसाधारणतः त्याचे एंटर होतोय 40 पासूनच. 45 ते 56 हा एक सेलिंग झोन बनणार आहे. जर मार्केट अजून वरती सरकलं तर मग 4786 हा एक सेलिंग झोन बनतोय. 86.
एवढे एक 4 झोन मी बनवतोय, याच्यापेक्षा जास्त बनवत नाही. जर मार्केटने यांना ब्रेक केलं तर नंतर याचा बाहेरचा विचार करूयात. आणि मग आपण पुढले झोन अजून फिफ्थ लेवलला, छोट्या लेवलला देण्याचा प्रयत्न निश्चितपणे करू. जर मी मुव्हिंग ऍव्हरेज जर लावलं, जर मी वरती पाहिलं तर इथं न्यूयॉर्क शिल्लक आहे, त्यामुळे हा बी झोन कव्हर झाला. बॉटमला इथं न्यूयॉर्क शिल्लक होता बघा, हा न्यूयॉर्क घेणं होतं मार्केटला कधी ना कधी. हा न्यूयॉर्क घ्यायचा असल्यामुळे मार्केट या भागामध्ये निश्चितपणे, न्यूयॉर्क या भागामध्ये मार्केटने काय केलं, फक्त टच केलं, पण अजून एकदा डीप घेऊ शकतो. आणि जर हा न्यूयॉर्क जर मार्केटने एकदम डीप कॅच केला तर हा न्यूयॉर्क आहे. आणि मी कालचा व्हीआयपी बाय झोन विकली त्यामुळे दिला होता. त्यामुळे हे दोन झोन आणि हे बाय सेलिंगचे झोन तुमच्या समोर आहेत. झोन मध्ये आल्यानंतर शांतपणे ट्रेड करायचा, तसा ट्रेड करायचा नाही. आणि जर व्यवस्थित संध्याकाळी जर शांत मार्केट वाटलं तर मग मी संध्याकाळी तुम्हाला 15-20 मिनिटं लाईव्ह सेशन देणार आहे. ओके, लाईव्ह सेशन मी तुम्हाला संध्याकाळी 15-20 मिनिटं देणार आहे. आता सकाळी उठण्यास उशीर झाल्यामुळं हे सकाळचा बाय आपल्याला, मला पण घेता आलेलं नाही. मी अजून एकदा खाली आल्यानंतर मार्केटचा हा बाय घेणार आहे. आज सोमवार 13.04.